राम राम मंडळी. महाराष्ट्राची कुस्ती ही आपल्या मातीशी जोडलेली परंपरा आहे. गावागावातील आखाडे, पैलवानांची मेहनत आणि कुस्तीप्रेमींचा उत्साह यामुळे हा खेळ आजही जिवंत आहे. अशाच परंपरेला पुढे नेणारे एक भव्य कुस्ती मैदान आता अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपले आहे. दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी पौड, तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथे मल्लिकार्जुन कुस्ती कमिटीच्या वतीने मोठ्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. आणि सध्या संपूर्ण कुस्ती विश्वाचे लक्ष या मैदानाकडे लागले आहे. पौड येथे दरवर्षी मोठ्या कुस्त्या आयोजित केल्या जातात आणि हा परिसर आधीपासूनच कुस्तीप्रेमींचे महत्वाचे केंद्र म्हणून ओळखला जातो. यंदाचे मैदान मात्र विशेष ठरणार आहे, कारण यावेळी महाराष्ट्रातील दिग्गज पैलवान एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पैलवान माऊली कोकाटे ही या मैदानातील प्रमुख आणि सर्वात मोठी लढत असणार आहे. या 2 ताकदवान आणि अनुभवी पैलवानांची मातीतील कुस्ती पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. सिकंदर शेख यांनी महाराष्ट्र केसरी किताब जिंकून आपली ताकद सिद्ध केली आहे, तर माऊली कोकाटे यांनी उपमहाराष्ट्र केसरी म्हणून सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी करत आपली ओळख निर्माण केली आहे. दोघांची खेळण्याची शैली वेगळी, ताकद वेगळी आणि डावपेच वेगळे आहेत. त्यामुळे ही लढत केवळ किताबधाऱ्यांची नसून प्रतिष्ठेची आणि मान सन्मानाची ठरणार आहे. महाराष्ट्राचा पैलवान महाराष्ट्राच्या पैलवानाशी भिडणार असल्याने या सामन्याला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. या मोठ्या लढतीसोबतच आणखी एक रंगतदार कुस्ती या मैदानात होणार आहे. यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा भक्कम दावेदार म्हणून ओळखला जाणारा जयदीप पाटील, गंगावेश तालीम कोल्हापूर हा हरियाणाच्या निशांत कुमार याच्या समोर उभा राहणार आहे. जयदीप पाटील यांची तयारी, ताकद आणि सातत्य यामुळे ते सध्या चर्चेत आहेत. दुसरीकडे हरियाणाचा निशांत कुमार हा देखील दमदार आणि आक्रमक शैलीचा पैलवान आहे. महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा अशी ही लढत रंगणार असल्याने मैदानात उत्साहाची कमाल पातळी गाठली जाणार आहे. या मैदानाची घोषणा झाल्यापासून कुस्तीप्रेमींमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. मल्लिकार्जुन कुस्ती कमिटीचे अध्यक्ष पैलवान अमित भाऊ पिंगळे यांनी सुतारेवाडी येथे झालेल्या मैदानात ही घोषणा केली होती आणि त्या क्षणापासून या कुस्तीची उत्सुकता वाढतच गेली आहे. मोठी जबाबदारी, मोठा खर्च आणि मोठी अपेक्षा या सगळ्या गोष्टी असूनही इतक्या भव्य स्वरूपात मैदान उभारण्याचा निर्णय घेणं हे धाडसाचं काम आहे. मात्र कुस्ती जिवंत राहावी, मातीतील खेळाला मान सन्मान मिळावा आणि स्थानिक तसेच नामांकित पैलवानांना संधी मिळावी या उद्देशाने हे आयोजन करण्यात आले आहे. आता अवघे 2च दिवस उरलेत. गावोगावी चर्चा सुरू आहे. कुस्तीगीर आपली तयारी करत आहेत आणि 16 फेब्रुवारीची आतुरतेने वाट कुस्तीप्रेमी पाहत आहेत. पौड आणि मुळशी परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. अनेक तरुण पैलवानांसाठी हे मैदान प्रेरणादायी ठरणार आहे. दिग्गज पैलवानांची मातीतील कुस्ती प्रत्यक्ष पाहण्याची संधी ही त्यांच्यासाठी मोठी शिकवण ठरणार आहे. 16 फेब्रुवारी 2026 हा दिवस केवळ एक कुस्तीचा दिवस नसून तो महाराष्ट्राच्या मातीतील कुस्तीच्या परंपरेचा मोठा सण उत्सव ठरणार आहे. सिकंदर शेख विरुद्ध माऊली कोकाटे आणि जयदीप पाटील विरुद्ध निशांत कुमार या लढतींमुळे हे मैदान इतिहासामध्ये नोंद होईल यात शंका नाही. ताकद, जिद्द, डाव, प्रतिडाव आणि मातीचा सुगंध अनुभवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता पौड नगरीकडे लागले आहे. माती सज्ज आहे, आकारा तयार आहे आणि पैलवानही तयार आहेत. आता फक्त 16 फेब्रुवारीची प्रतीक्षा आहे सिकंदर शेख विरुद्ध माऊली कोकाटे या हाय व्होल्टेज लढतीला बघण्यासाठी. धन्यवाद.